जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कट्टा या ॲपवर आणि युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये टाइम अँड वर्क हा टॉपिक संपवला होता बरोबर, ज्याला आपण वेळ आणि कार्य म्हणतो होतो. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा टॉपिक बघणार आहे, ज्याचं नाव आहे नळ आणि पाण्याची टाकी. ओके, कुठला टॉपिक आहे? तर टॉपिकचं नाव आहे नळ आणि पाण्याची टाकी. आता हा जो टॉपिक आहे तो ऍक्च्युली आपण वन शॉट मध्ये कव्हर करणार आहे. या वन शॉट मध्ये आपण या टॉपिकचे सगळेच्या सगळे जे लेक्चर्स आहेत, ठीक आहे, सगळ्याच्या सगळ्या ज्या टाइप्स आहेत त्या सगळ्या टाइप आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. कारण का, नळ आणि टाकी हा जो टॉपिक आहे, ऍक्च्युली हा टॉपिक ना जास्त असा अवघड नाही. ओके, किंवा वेगळा टॉपिक आहे असं सुद्धा मी म्हणणार नाही, कारण नळ आणि पाण्याची टाकी हा जो टॉपिक आहे हा वेळ आणि कार्यवर डिपेंड आहे. जो आपण टाइम अँड वर्क लास्ट टॉपिक बघितला, तर त्याच टॉपिकवर हा टॉपिक डिपेंड आहे, त्याच कन्सेप्ट इथं लागणार आहे. ओके, हा टॉपिक सुद्धा एकाच सिंगल कन्सेप्टवर काम करतो, जी कन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. कोणती कन्सेप्ट आहे रे? तर एकूण काम बरोबर वेळ गुणले क्षमता. मग सर याच्यात वेगळं असं काय? याला वेगळं का नाव दिलं तुम्ही नळ आणि टाकी? कारण का, जो आपण वेळ आणि कार्य हा टॉपिक बघितला त्याच्यामध्ये काय होत होतं, ए, बी किंवा रोहित, दीपक अशी वेगवेगळी माणसं होती, ठीक आहे. जिथं काय म्हणायचो आपण, ए ही व्यक्ती एक काम 10 दिवसात करते, बी ही व्यक्ती तेच काम 15 दिवसात करते, असं म्हणायचो आपण. बरोबर ना? पण इथं या व्यक्ती नसणार आहे. इथं या काय नसणार आहेत? व्यक्ती नसणार आहे. इथं काय असणार आहेत? ए आणि बी हे काय असणार आहेत रे? तर हे असणार आहेत पाईप्स किंवा हे असणार आहेत नळ. म्हणजेच काय? सर, नळ ए एक टाकी मी म्हटलं की 10 तासात भरते. काय म्हटलं? नळ ए एक टाकी 10 तासात भरते. ओके, आणि बी पण कोण असणार आहे तर नळ असणार आहे. नळ बी 30% आपण म्हटलं 15 तासात भरते. म्हणजे फरक काय आहे रे फक्त? तिथे काय होत्या? सर व्यक्ती होत्या, ज्या काम करत होत्या. ठीक आहे. काय होत्या? व्यक्ती होत्या, ज्या काम करत होत्या. पण या टॉपिक मध्ये नळ असणार आहे, जे पाणी भरणार आहे. ठीक आहे. मग ते पाणी समजा मी म्हटलं एका टाकीत भरते. ठीक आहे. ही एक टाकी आपली पाण्याची समजा. ओके, ही आपली पाण्याची टाकी आहे. ह्या पाण्याच्या टाकीत काय असणार आहे? हा एक पहिला नळ असेल, जो ती टाकी, ओके जरा समजून घ्या. हा एक पहिला नळ असेल. ओके, या नळानं पाणी भरणार असेल याच्यात. ठीक आहे, याला मी ए नळ म्हटलं. आता दुसरा एक नळ घेतला. दुसरा एक मी काय घेतला? नळ घेतला. समजा मी म्हटलं, हा जो सर दुसरा नळ आहे, तो समजा एक पाण्याची टाकी काय आहे? ओके, एक पाण्याची टाकी मी म्हटलं काय करतोय हा? 15 किती? 15 तासात भरतोय. हा नळ बी म्हटला मी. ओके, काय लक्षात घ्या, मगाशी काय होतं की ए आणि बी या दोन व्यक्ती एखादं काम करतायत. इथं पण नळ आणि ए आणि बी काय करतायत रे? कामच करतायत. काय काम करतायत? तर ही जी पाण्याची टाकी आहे, ही टाकी भरायचं काम करते. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेला मला वेळ दिलेला असायचा, हा काय झाला रे? हा झाला सर वेळ. ज्या वेळेला मला हा वेळ दिलेला असायचा, या वेळवरनं मी काय करायचो रे? एकूण काम काढायचो. काय काढायचो? एकूण काम. मग समजा मी या दोघांचं एकूण काम काढलं, तर एकूण काम म्हणजेच काय असतं? या दोघांचा लसावी असतो. सर 10 आणि 15चा लसावी काय येतो? तर 30 येतो. किती येतो? 30 येतो. आता हे जे आपण वेळ आणि कार्यामध्ये आपण एकूण काम म्हणायचो, हे जे एकूण काम म्हणायचो, हे काय आपलं एकूण काम आहे ना? हे काय एकूण काम? हे एकूण काम जे म्हणायचो, यालाच आपण काय म्हणणार? टाकीत पाणी एकूण किती बसतं. ठीक आहे. म्हणजे नळ ए आणि बी ही जर टाकी भरायची असतील, तर टोटल किती लिटर पाणी बसणार आहे? मी लिटर मध्ये आता म्हणतो, ठीक आहे. एकूण किती लिटर पाणी बसणार आहे? ओके. तसंच या टाकीची जी क्षमता आहे, म्हणजे टाकी ही भरण्याची किंवा या टाकीत पाणी भरण्याची क्षमता जी आहे, ती म्हटलं मी 30 लिटर आहे. किती आहे? 30 लिटर. एलटी लिहितोय मी. आता 30 लिटर म्हणजेच काय झालं? हे एकूण काम झालं. म्हणजेच काय? ए नळाला 30 लिटर पाणी भरायला 10 तास लागतात आणि बी नळाला 30 लिटर पाणी भरायला, ही पूर्ण टाकी भरायला 15 तास लागतात. असं मी म्हटलं. मग याच्यावरून काय कळेल मला? सर नळ ए ची आणि नळ बी ची काय कळेल रे? क्षमता कळेल. मग क्षमता कसं काढतो आपण? तर या 10 न 30 ला भाग द्या, 3 क्षमता मिळाली. या 15 न 30 ला भाग द्या, 2 क्षमता मिळाली. आता एक क्षमता याचा, तर ए नळ जो आहे, तो 1 तासात 3 लिटर पाणी भरू शकतो आणि बी जो नळ आहे, तो 1 तासात 2 लिटर पाणी भरू शकतो. आता हे तर सगळं तुम्हाला क्लिअर असेल.
ठीक आहे, कारण का हे सगळं वेळ आणि कार्यमधलंच आहे. आता या कहाणीत ट्विस्ट काय आहे तो माहित आहे? या कहाणीत एक ट्विस्ट आहे. ठीक आहे, काय ट्विस्ट आहे सांगतो. समजा या टॉकीला म्हटलं मी आणखी एक इथं नळ आहे. ठीक आहे. आणखी एक इथं नळ आहे किंवा छिद्र आहे. ओके, लक्षात घ्या. आणखी एक इथं नळ आहे किंवा छिद्र आहे आणि हे काय करतं माहित आहे? या टॉकीत जे भरलेलं पाणी आहे, हे पाणी काय करते? हे बाहेर काढते या टाकीतून. ठीक आहे. आणि याला मी नळ सी नाव दिलं. ह्या टाकीतलं हे छिद्र काय करतं? जे काय ह्याच्यात पाणी भरले समजा, जे काही ह्याच्यात पाणी भरलंय, हे भरलेलं पाणी काय करतं? ही टाकी हा जो सी नळ आहे, तो बाहेर काढतं. म्हणजे काय करते? ए आणि बी हे दोन नळ पाणी भराले. पण त्याच वेळेला सी काय करायलाय? ती टाकी रिकामी करायला. त्यातलं पाणी बाहेर काढायलाय. मग अशा वेळेला आपल्याला समजा नळ सी एक मी ऍड केला. नळ सी एक ऍड केला. ओके. आणि मी म्हटलं नळ सीला ती टाकी रिकामी करण्यासाठी समजा 5 तास लागतात. किती? 5 नाही म्हणणार मी. ठीक आहे. 30 तास लागतात. काय म्हटलं मी? 30 तास लागतात. 30 तास लागतात. आता या तिघांची पण क्षमता सर 30च होते त्याच्यामुळे मी याच्यावरूनच काय करतो? याची पण लसावी 30च घेतो. आता बघा 30, 15 आणि 10 या तिघांचा तर काय झाली? क्षमता 30च झाली. ओके. एकूण काम तर 30च झालं म्हणजे टाकीची कॅपॅसिटी मला काय कळाली? की 30 लिटरचं त्यात पाणी भरतं. पण हा जो नळ सी आहे सर, हा काय करतो? टाकी रिकामी करायला. तो पाणी भरायलाय का? नाही. पाणी तो कमी करलाय, रिकामं करलाय. त्याच्यामुळे मी याला वजा चिन्ह देतो. काय करतो याला? वजा चिन्ह देतो. ओके. क्षमता मी यानं दाखवली त्याच्यामुळे यालाच दाखवतो. वजा चिन्ह देतो. आता हा वजा 30 झाला म्हणून. 30 जो आहे हा वजा झाला. म्हणजे याची क्षमता पण काय होईल रे? तर 30 अधिक 30 क्षमता काय होईल? 30 अधिक 30 30 अधिक 30 करणार काय? सर 30 भागिले 30 करा. सर 1 उरेल. म्हणजे काय? हा एका तासात 1 लिटर पाणी रिकामं करतो. आता टाकीतनं पाणी रिकामं करायलाय म्हणजे काय होणार आहे? ते पाणी सर कमी होणार, वजा होणार म्हणजे याची क्षमता जी आहे मी वजा लिहिणार. आता बघा, यावरूनच मी काय म्हणू शकतो बघा. समजा मला इथं विचारलं, की ए आणि बी सर ए आणि बी या दोघांना ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल असं जर मला विचारलं, तर मी काय करणार? सर एकूण टाकी 30 लिटरची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोघांची क्षमता घेणार मी ए आणि बी ची. ए ची क्षमता 3 आहे, बी ची क्षमता 2 आहे. म्हणजे सर एकूण क्षमता झाली 5. दोघांची एकूण क्षमता किती झाली? 5. म्हणजेच काय? सर 5 सक्क 30 टोटल 6 तासात ती टाकी भरली. टोटल काय होईल? 6 तासात ती टाकी भरेल. पण समजा मी विचारलो तुम्हाला, की सर ए अधिक बी अधिक सी हे तिन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल? तर अशा केसमध्ये काय होईल माहिती आहे? सर एकूण टाकीत तर 30 लिटर पाणी भरायचं आहे मला. भागिले तिघांची क्षमता. आता तिघांची क्षमता तर आहे सर 2 अधिक 3. दोघांची किती झाली? 5. आणि जो तिसरा सर सी आहे, तो वजा 1 आहे. म्हणजे यातनं माझं काय होणार? वजा 1 होणार. यातून काय होणार? वजा 1. म्हणजे मला काय करायला लागेल सर? 30 भागिले 4. बरोबर किती होईल सांगा? 4 सत्ते 28 उरलं 2 आणि 4 पंचे 20. टोटल किती वेळ लागेल? 7.5 तास लागतील. आता सर दोघं जण होते त्यावेळेला 6 तास लागले. तिघं जण आल्यावर 7.5 तास का लागले? कारण हे दोघं ज्या वेळेला त्याच्यात पाणी भरालेत, त्यावेळेला सी जो आहे तो त्यातनं पाणी बाहेर पण काढालाय. ठीक आहे. हा सी जो आहे काय मिळालाय? त्यातनं पाणी बाहेर पण काढालाय आणि ए आणि बी भरालेत. अशा वेळेला काय होणार? वेळ जास्त लागणार ना. त्यात हे जे पाणी बाहेर काढालाय, ते पाणी ए आणि बी ला परत भरायला लागणार त्याच्यात. त्याच्यामुळं 7.5 तासात जेवढं तो पाणी बाहेर काढतोय, तेवढं पाणी भरायला ए आणि बी ला हे 1.5 तास जे एक्स्ट्रा लागतायत ना 6 तासावरून 7.5 तासावर, हे 1.5 तास एक्स्ट्रा कोणामुळे लागतायत? तर हा सी पाणी बाहेर काढतोय याच्यामुळे लागतंय. समजलं? जास्त अवघड काही नाही यात किंवा जास्त ॲडव्हान्स काही नाही. फक्त एक गोष्ट चेंज होते काय? तर सर फक्त एक गोष्ट ॲड झाली, की ती जो पाणी रिकामं करणारा नळ आहे, त्याची क्षमता मला वजामध्ये घ्यावी लागेल आणि वापरताना पण ती वजामध्येच मला वापरावी लागणार आहे. मग आता इथं नळ असू शकतं किंवा टाकीला इथं खाली एखादं छिद्र असू शकतं. ठीक आहे. नळ पण असू शकतं किंवा एखादं छिद्र पण असू शकतं.
थोडक्यात काय ते पाणी रिकामं करणार. ठीक आहे. आता प्रश्नांकडे जाऊया आपण. प्रश्नांवरून तुम्हाला आणखी गोष्टी क्लिअर होतील. पहिला प्रश्न बघा. पाईप ए आणि बी अनुक्रमे 15 आणि 18 तासात टाकी भरू शकतात. जर दोन्ही पाईप एकत्र उघडले तर 2/3 टाकी भरण्यास किती वेळ लागेल असं म्हटलंय त्यांनी. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय, पाईप ए जो आहे तो एक टाकी 15 तासात भरतो आणि पाईप बी जो आहे तो एक टाकी किती तासात भरतो? 18 तासात. मग सर एकूण काम किती होईल सांगा? एकूण टाकी किती लिटरची असणार आहे? तर एकाला 15 तास लागतात, एकाला 18 तास लागतात. ठीक आहे. आता बघा 3 × 5 15 साठी लिहितो मी. 3×5 = 15 लसावी काढायचं आहे मला. ठीक आहे. थोडंसं वेगळ्या ट्रिकने काढते. 3×5 = 15. आता इथं तर काय आहे? 3 आहे ना? 3 संग 18 परत 6 घ्यायला पाहिजे मला. म्हणजे 6×5 = 30. 30 त्रिक 180. 180 मी सध्या काय घेतो इथं? लसावी घेतो. ठीक आहे. 180 मी लसावी घेतलो. आता 180 हा लसावीत असायला पाहिजे असं पण नाही. लसावीच्या पटीतली संख्या असली तरी आपल्याला फरक पडत नाही. ठीक आहे. आता बघा 15 जर मी 180 ला भाग दिला तर ए जो नळ आहे त्याची क्षमता किती असणार आहे सांगा? एका तासात तो किती लिटर पाणी भरू शकतो? तर सर 15 एके 15 एक राहिलं 30. 30 राहिलं ना? 15 दुनी 30 म्हणजे याची क्षमता येईल सर 12. ए नळाची क्षमता किती आली? 12. आणि बी नळाची किती येईल सांगा सर? 18 एके 18 आणि 0 आहे असं. बरोबर ना? बरोबर आहे का? आता इथं 6 आणि 5 पण येऊ शकतं का रे? 6 आणि 5 पण येऊ शकतं का सांगा? हा सर येऊ शकतं. 180 जो मी घेतलाय तो लसावी आहे का? नाही. तर लसावीच्या पटीतली संख्या आहे. बरोबर ना? आ 48 90 पण लसावी येऊ शकतो. 90च लसावी येतो. ठीक आहे. इथं जो अंक घेणारा एकूण काय ते तुम्ही लसावी घ्या किंवा त्याच्या पटीतील संख्या घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता बघा मला काय कळालं, जो नळ ए आहे तो एका तासात 12 लिटर पाणी भरतो आणि नळ बी एका तासात सर 10 लिटर पाणी भरतो. आता त्यांनी काय म्हटलंय, दोन्ही पाईप एकत्र चालू केली. ए आणि बी हे दोघं एकत्र चालू केल्यानंतर काय म्हटलंय, एकूण टाकीचा 2/3 बघा इथे लक्षात द्या. एकूण टाकीचा 2/3 टाकी भरण्यास किती वेळ लागेल? मग मला सगळ्यात पहिला इथे काय काढतो? सर 2/3 म्हणजे काय? 180 एकूण टाकी आहे. त्याचा 2/3 2/3 बरोबर ना? म्हणजेच काय येईल? 3 एके 3 3 संग 18 0 6 दुनी 12. सर एकूण 120 लिटर पाणी भरायला दोघांना किती वेळ लागेल? मग दोघांना म्हटल्यावर ए आणि बी ची क्षमता ऍड करणार मी. सर हे 10 आहे हे 12 आहे. दोघांची क्षमता किती होईल रे? सर 22 होईल. मग सॉल्व्ह करा. 2×5 = 10 आणि 2×5 = 10 11. ठीक आहे. किती येईल सांगा? 2 एके 2 2 एके 2 2 12 0 आहे असं. म्हणजे काय मिळालं मला? 60/11 तास. काय मिळालं? 60/11 तास. आणि हे माझं काय असणार आहे रे? उत्तर असणार आहे ऑप्शन बी माझं करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर? जास्त अवघड काय नाही याच्यात. फक्त काय जे आपण आतापर्यंत शिकलोय वेळ आणि कार्यमध्ये तेच वापरायचं. फक्त इथं सांगितलेलं 2/3 भाग म्हणून मला पहिला 180 चा 2/3 भाग काढून घ्यायला लागला. जो की किती आला रे? जो की आलेला माझा सर 6 2 12 120 आणि हा 120 मी इथं वापरला. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. चला पुढे बघा. नेक्स्ट काय? तर पाईप ए आणि बी पाईप अनुक्रमे 12 आणि 16 तासात टाकी रिकामी टाकी भरू शकतात असं म्हटलंय त्यांनी. काय म्हटले? ए जो आहे तो एक टाकी भरायला किती वेळ घेतोय रे? सर 12 तास. आणि बी जो आहे तो दुसरी टाकी भरायला किती घेतोय रे? 16 तास. पण या प्रश्नामध्ये ना थोडंसं व्यवस्थित वाचायचं. काय म्हटलंय ते? रिकामी टाकी भरू शकतात म्हटलंय. म्हणजेच काय? याच्यावरून आपण टाकी किती लिटरची आहे हे काढू शकतो. कसं काढणार? तर सर 12 आणि 16चा आपण लसावी घेऊ शकतो. आता बघा 12 ला काय लिहू शकतो मी? 4 त्रिकम 12 4 गुणिले 3 आणि याला 4 चोक 16. एक तर 4 आहे. दुसरा 4 मला शोधायला पाहिजे. म्हटलं 12 चोक 48. यांचा काय असणार आहे? लसावी असणार आहे. आता लसावी सर 48 आला म्हणजे 48 लिटरची एकूण टाकी असेल. आता 12 चोक 48 आणि 16 त्रिकम 48 बरोबर ना?
16 किती येतं 48. 48 मला काय आलं एकूण टाकीची क्षमता. आता पुढे काय म्हटलं त्यांनी, दोन्ही पाईप एकत्र एकाच वेळी उघडण्यात आल्या. दोन्ही पाईप काय केल्या एकत्र एकाच वेळी उघडण्यात आल्या आणि 3 तासानंतर पाईप बंद करण्यात आली. टाकीचा उर्वरित भाग भरण्यासाठी पाईप ए ला किती वेळ लागेल असं त्यांनी मला विचारलंय. थोडासा प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. काय म्हटले, दोन्ही पाईप एकत्र एकाच वेळी उघडण्यात आले. म्हणजे ए आणि बी ह्या दोन्ही एकत्र एकाच वेळी उघडण्यात आले. पण काय झाले, 3 तासानंतर पाईप बी बंद केल्या. 3 तासानंतर पाईप बी जे नळ बी जो आहे तो बंद केलाय. आता 3 तासानंतर नळ बी बंद केलाय म्हणजे सर पहिलंचे 3 तास तर ए आणि बी हे दोघे मिळून पाणी भरणार आहेत. मला सांगा मग या 3 तासात ए आणि बी किती पाणी भरतील? सर नळ ए जो आहे तो 4 लिटर भरेल एका तासात. नळ बी ए जो आहे तो एका तासात 3 लिटर भरेल. म्हणजे दोघे मिळून एका तासात 7 लिटर पाणी भरतील. 4 + 3 6 बरोबर. मग 3 तासात किती भरतील रे? 7 × सर 21 लिटर पाणी भरतील. 7 × किती 21 लिटर पाणी भरतील. आता काय म्हटलंय, टाकीचा उर्वरित भाग भरण्यासाठी ए ला किती वेळ लागेल असं विचारलं. मला आता काय विचारलंय, टाइम काढायचा आहे कुणाचा किंवा मराठीत लिहितो रे बाबा, नाही तुम्ही कमेंट कराल सर मराठीत तू सांगा. वेळ काढायची आहे कुणाची? ए ची. पण ही कधीची काढायची आहे? तर उर्वरित भरायसाठी. म्हणजे जे हे तिघांनी 3 तासात भरले ते सोडून जितकं राहिले ना ते भरण्यासाठी किती वेळ लागेल विचारलं. मला सांगा सर पहिला 48 होतं. ठीक आहे. त्यातलं 3 तासात ए आणि बी मिळून 21 भरलं. राहिलं किती रे? सर 27 राहिलं. किती राहिलं? 27 राहिलं. 27 हे काय झालं? हे शिल्लक राहिलं. मग हे जे शिल्लक आहे किंवा हे जे उर्वरित आहे हे भरण्यासाठी फक्त ए ला किती वेळ लागेल आपल्याला विचारलंय ना. म्हणजे मी काय करणार सर 27 ए चं किती आहे 4 बरोबर ना. मग सांगा किती 4 संग 24 शिल्लक किती राहिलं मग 3 शिल्लक राहिलं ना 24 म्हटल्यावर 3 शिल्लक राहिलं. पॉईंट ठेवूया आपण. पॉईंट मध्ये जाईल काय नाही डायरेक्ट आहे त्यांचं. पॉईंट मध्ये जायची गरज नाही आपल्याला. ओके ऑप्शन कसं दिलेत त्यांनी छेदामध्ये दिलेत. हे बघा इथं पुढे सगळं सॉल्व्ह करायची गरज नाही आपल्याला. इथपर्यंत विचारले त्यांनी की किती वेळ लागणार आहे सर 27/4. पुढे पॉईंट मध्ये सॉल्व्ह करायची गरज नाही. ऑप्शन मध्ये त्यांनी डायरेक्ट दिले इथपर्यंत सॉल्व्ह करा. जास्त डोक्याला ताण घेऊ नका असं ते डायरेक्ट म्हणतात आम्हाला. ठीक आहे. 21 लिटर पाणी भरलं होतं सर 27 शिल्लक राहिले आणि त्याचा वेळ काढायचा आहे तर शिल्लक राहिलेल्या कामाला तर त्याच्या क्षमतेनं भागायला पाहिजे. शिल्लक राहिलेलं काम 24 त्याची क्षमता 27 त्याची क्षमता 4 बरोबर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, नळ के एक टाकी 8 तासात भरू शकतो आणि नळ यल तीच टाकी 20 तासात भरू शकतो. के आणि एल हे नळ मिळून एक टाकी किती तासात भरू शकतात? सिंपल प्रश्न आहे. सर के 8 तासात भरतोय यल 20 तासात भरतोय तर दोघांना मिळून किती वेळ लागेल? दोघांची क्षमता काढा एकूण टाकीला त्यांना भाग द्या. होमवर्क साठी हा प्रश्न. याचं आन्सर मला तुम्ही कमेंट मध्ये द्यायचा आहे. ओके सोपा प्रश्न आहे त्याच्यामुळे दिला. अगदी बेसिक प्रश्न आहे. चलो नेक्स्ट. आता हा प्रश्न बघा. पाईप सी 12 तासात एक टाकी भरू शकते आणि पाईप डी 30 टाकी 40 तासात भरू शकते. सी आणि डी पाईप मिळून किती तासात टाकी भरू शकतात? सेम जसा मगाचा प्रश्न होता ना तसाच आहे. काय सांगितलंय? ती एक टाकी 12 तासात भरू शकते. तर पुढे म्हटले डी जो नळ आहे 30 टाकी तीच जी सी भरतोय 30 टाकी किती वेळात भरतोय 40 तासात. तर दोघे मिळून किती ह्याच्यात भरतील रे सांगा. सर 120 घेतो मी दोघांच्या पण पाड्या 120 घेतलं तर बघा 12 × 120 आणि 40 × 120 दोघांची क्षमता काय आली? सर दोघे मिळून भरणार आहेत. आता कोण कोण भरणार आहे? सर सी अधिक डी हे दोघे मिळून. सर एकूण टाकी किती भरायची आहे? सर 120. दोघांची क्षमता किती आहे सर 10 + 3 13. 120/13 ऑप्शन दिसतोय का रे कुठं बघा. 120/13 तास दोघांना लागतील. सिंपल आहे प्रश्न. ठीक आहे. सेम प्रश्न मागचा पण आहे जो होमवर्कला दिलाय तो सॉल्व्ह करून मला आन्सर द्यायचा आहे. ओके पुढचा प्रश्न बघा. पाईप एक्स 12 तासात एक टाकी भरू शकते आणि पाईप वाय हीच टाकी 36 तासात भरू शकते.
पाईप एक्स आणि पाईप वाय मिळून किती तासात टाकीचा 1/3 भाग भरू शकतात असं म्हटले त्याने. काय म्हटले लक्षात घ्या. पाईप एक्स जो आहे ती पाईप एक टाकी 12 तासात भरू शकते आणि पाईप वाय जो आहे किंवा नळ वाय जो आहे तो 36 तासात एक टाकी भरू शकतो. दोघांच्या मिळून काय करेल मी टाकीची एकूण क्षमता काढली. आता 36 हे 12च्या पाड्यात आहे म्हणजे 36 हाच लसावा येईल माझा. काय होईल सांगा सर 12 त्रिक 36 आणि 36 एके 36. आता त्यांनी काय म्हटलंय एक्स आणि वाय हे दोघे मिळून त्या टाकीचा 1/3 भाग. 1/3 म्हणजेच काय रे सर 36चा 1/3 भाग म्हटलंय ठीक आहे. इथंच मी 1/3 जर लिहिलं गुणाकारामध्ये तरी चालू शकतं किंवा 1/3 सेपरेट काढले तरी चालू शकतं. एकूण टाकीचा 1/3 भाग किती वेळात भरू शकतील तर सर हा 1 तासात भरतो हा 3 तासात भरतो बरोबर. म्हणजे 1 तासात आणि 3 तासात नाही 1 तासात 1 लिटर आणि 1 तासात 3 लिटर म्हणजे टोटल सर 1 तासात 4 लिटर त्यांची क्षमताला भाग दिला. चला काय करू शकतो आपण 4 एके 4 4 नव्हे 36 3 एके 3 3 त्रिक 9. उत्तर काय येणार आहे सर तर उत्तर येणार आहे माझं 3 तास. एक्स आणि वाय हे दोघी मिळून त्या टाकीचा 1/3 भाग सर टोटल 3 तासात भरू शकतात. आणि पूर्ण टाकी किती वेळात भरतील सांगा मग सर पूर्ण टाकी 9 तासात भरतील बरोबर आहे. चल नेक्स्ट बघा. सिंपल प्रश्न आता याच्यावर काय नाही ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी वेळ आणि कार्यचे मी 3 लेक्चर सांगितले तुम्हाला ठीक आहे. ऍप मध्ये पण आहेत युट्यूबवर पण आहे. तिन्ही लेक्चर ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित केलेत ना त्यांना हे लेक्चर नाही जरी बघितलं ना तरी हे प्रश्न इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. मी काय म्हणतो हे लेक्चर नाही जरी बघितलं तरी हे सगळे प्रश्न इझिली सॉल्व्ह होतील. कारण नळ आणि टाक्या हा भाग सेपरेट असा नाही आहे मित्रांनो. सेम तीच कन्सेप्ट आहे. पुढचा प्रश्न बघा. जर 2 पाईप एकत्र काम करतात तर एक टाकी 12 तासात भरते. एक पाईप टाकी दुसऱ्यापेक्षा 10 तास वेगाने भरतो. टाकी भरण्यासाठी वेगवान पाईपला किती तास लागतील? आता बघा असं जिथं म्हटलं जातं की 10 तास वेगाने भरतो 15 तास वेगाने भरतो 20 तास वेगाने भरतो तर अशा वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची काय ऑप्शन वरून आपल्याला जायचं. कारण जर ऑप्शन वरून गेला नाही तर थोडस हे एक्झाम्पल्स कॉम्प्लिकेटेड होतं. आता ऑप्शन वरून कसं जायचं ते पण सांगा सर. बघा त्यांनी काय सांगितले 2 पाईप एकत्र काम करतात तर एक टाकी 12 तासात भरते असं म्हटले त्यांनी. जेव्हा ए आणि बी जेव्हा ए आणि बी हे एकत्र काम करतात तेव्हा एक टाकी किती तासात भरते रे 12 तासात भरते असं त्यांनी सांगितलं. ओके. एक पाईप टाकी दुसऱ्यापेक्षा 10 तास वेगाने भरतो. समजा मी म्हटलं काय म्हटलं एकूण टाकी भरायला 20 तास लागतात ठीक आहे. टाकी वेगवान पाईपला असं म्हटलंय त्यांनी वेगवान पाईपला किती तास लागतील असं म्हटले. आता बघा वेगवान पाईप कुठले असते ही पहिला आपण ठरवूया. एक पाईप टाकी दुसऱ्या पाईपपेक्षा 10 तास वेगाने भरते ठीक आहे. म्हणजे ए ला ए ला जर टी वेळ लागत असेल ए ला जर टी वेळ लागत असेल तर मला सांगा बी ला किती वेळ लागणार आहे तर सर टी अधिक 10 टी अधिक 10 लागणार आहे. ए ला जर टी लागत असेल तर बी ला किती लागणार आहे टी अधिक 10 म्हणजेच काय सर ह्याला टी अधिक 10 लागतोय तर याला टी लागतोय 10 तास कमी वेळ लागतोय ना म्हणजे ही वेगवान पाईप असणार आहे. तर ह्या वेगवान पाईपला ती टाकी भरायला किती वेळ लागत असेल असं त्याने मला विचारलं. ठीक आहे. आता कसं चेक करू शकतो बघा मी समजा मी म्हटलं या टी चेच व्हॅल्यू या दिलेत हा ठीक आहे. त्या 20 म्हणा 12 म्हणा 15 म्हणा 18 म्हणा या कशाच्या व्हॅल्यू दिलेत तर वेगवान पाईपला ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ दिला. आता मी टी ची व्हॅल्यू जर समजा 20 तास घेतली ठीक आहे. म्हणजे काय सर ए ला 20 तास वेळ लागतो तर बी ला किती लागेल रे सर 20 अधिक 10 30 तास वेळ लागेल. 20 अधिक 10 किती तास वेळ लागेल 30 तास वेळ लागेल. सर एकूण किती क्षमता एकूण किती याला 20 तास लागतो याला 30 तास लागतो म्हणजे टोटल काय होईल रे सर एकूण पाणी येईल 60. एकूण टाकी क्षमता काय येईल 60 येईल. मग सर एकूण क्षमता जर मला ए अधिक बी ची काढायची असेल तर किती होईल सांगा ती ए अधिक बी ची क्षमता किती होईल तर एकूण काम आहे माझं 7 भागिले ए ची क्षमता किती झाली सांगा मला सर याला 20 तासात 60 लिटर भरतो
म्हणजे एका तासात सर 3 लिटर आणि हा 30 तासात 60 लिटर भरतो म्हणजे एका तासात सर 2 लिटर. म्हणजेच काय दोघांची एकूण क्षमता आली माझी 5. 3 + 2 किती आलं तर 5 आलं. 5 एके 5, 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. बरोबर ना? म्हणजे मला किती वेळ लागला 12 तास. किती वेळ लागला 12 तास. आणि त्यांनी पण काय सांगितलेलं सर 12 तास लागतात. जर हे दोन सेम आलं तर आपण घेतलेली टीची व्हॅल्यू बरोबर असणार आहे. टीची व्हॅल्यू किती असणार आहे सर 20 तास असणार आहे. कारण काय टी इथे किती घेतलेला 20 तास. ठीक आहे. हे क्वेश्चन थोडेसे काय करतात मुलांना डोक्याला ताप देतात त्याच्यामुळे असे प्रश्न व्यवस्थितपणे सॉल्व्ह करतात. आता बघा पाईप 20 मिनिटात टाकी भरू शकते. ही टाकी पूर्ण भरल्यावर गळतीमुळे 18 मिनिटात ती पूर्णपणे रिकामी होते. ठीक आहे. दोन्ही पाईप एकत्र उघडल्यावर टाकी भरण्यास किती वेळ लागेल असं सांगितले त्यांनी. आता एक लक्षात घ्या. ए पाईप इथं लिहितो ठीक आहे. ए पाईप जी आहे ती एक टाकी 20 मिनिटात भरू शकते. याचा अर्थ काय सर ए जो आहे त्याला एक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतात रे तर 20 मिनिट लागतात. किती वेळ लागतात 20 मिनिट लागतात. पण जी गळते एक त्या टाकीला गळते एक छिद्र आहे त्या टाकीला त्याच्यामुळं टाकी रिकामी होते म्हणजे पाणी खाली होते त्यातलं कमी होते. काय होते पाणी त्यातलं कमी होते. तर जी बी छिद्र असणार आहे गळती असणार आहे ती काय असणार आहे सर वजामध्ये असणार आहे. आणि वजामध्ये जे छिद्र आहे ते काय असणार आहे रे सर -18 असणार आहे. कारण का 18 आहे का 28 आहे रे ते एक आहे की 8 आहे समजा ना कुठल्या लिपीत लिहिले. ठीक आहे. समजा मी 18 मानून घेतो 20 मिनिटात टाकी भरू शकते. ही टाकी पूर्ण भरल्यावर गळतीमुळे 18 मिनिटात ती पूर्णपणे रिकामी होते. 2 पाईप एकत्र उघडल्यावर टाकी भरण्यास किती वेळ लागेल असं त्यांनी म्हटलंय. त्या 18 तासात रिकामी करल्या की बी ए 20 तासात भरायल्या तर हे 18 असूच शकत नाही मित्र. हे 28 असलं पाहिजे. हे काय असलं पाहिजे 28 असलं पाहिजे. त्याला 28 करतो कारण का हे व्यवस्थित आलेलं नाही. आता बघा त्यांनी काय म्हटलंय ए 20 तासात टाकी भरतो आणि बी काय करतो रे 28 तासात ती रिकामी करतो. मग मला सांग या दोघांचा लसावी किती 20 + 28 4 सत्ते 28 4 गुणिले 7 काय होईल 28 आणि 4 पंचे 20 सर 4 तर आलाय 5 घ्या 4 पंचे 20 आणि बेसाती 14 एकूण काय रे 140 व्हॅल्यू एकूण काय 140 क्षमता किती आली 140 मग इथं काय होईल सर 7 बेसाती 14 आणि इथं काय येईल सर 5 येईल 5 × 48 आणि 5 दुनी 10 बरोबर ना. ए ची क्षमता किती आली 7 झाली. पण बी ची क्षमता किती आली रे सर -5 आली. किती आली -5 आली. बरोबर. आता त्यांनी काय म्हटलंय ए आणि बी हे दोघे जण जर चालू केले तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल असं त्यांनी मला म्हटलं. आता टाकीचे एकूण किती भरायचे आपल्याला सर 140 लिटर. बरोबर ना एकूण किती भरायचे आहे 140 लिटर. आणि ए आणि बी जर एकत्र चालू केले असले तर क्षमता दोघांची घ्यायला पाहिजे. सर ए ची क्षमता 7 आणि बी ची क्षमता सर -5 आहे. त्याच्यामुळे मला वजा चिन्हासकट घ्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजेच काय मिळेल सांगा मला सर 140 भागिले 7 - 5 किती होईल 2 म्हणजे सर 70 तास लागतील 70 मिनिट लागतील कारण मिनिटामध्ये त्यांनी दिले. ठीक आहे. किती वेळ लागेल 70 मिनिट लागतील. हे जर टॉकी मला सर पूर्ण भरायचे असेल तर मला 70 मिनिट लागतील. त्याला 28 करून घ्या. ठीक आहे. मराठीत थोडंसं ते ओळखणार नाही. लिपी थोडीशी आपण ऍडव्हान्स घेतल्या. त्याच्यामुळं ओके. चलो. नेक्स्ट बघा. काय प्रश्न आहे तुमच्या समोर? प्रश्न पाईप ए एका टाकीला 5 तासात पूर्णपणे भरू शकतो. मात्र टाकीला छिद्र पडले गळती लागली. ठीक आहे. टाकी भरण्यास आणखी 3 तास लागतात. पाईप ए बंद केल्यावर संपूर्ण टाकी छिद्रातून रिकामी होण्यास किती वेळ लागेल असं त्यांनी मला म्हटले. आता बघा काय सांगितलंय. जी पाईप ए आहे ती 5 तासात पूर्णपणे टाकी भरू शकते. म्हणजे ए ला ती टाकी भरायला किती वेळ लागतो रे तर 5 तास लागतो. पण टाकीला काय माहित आहे छिद्र पडले. त्या छिद्राला मी काय म्हणतो बी नाव देतो. हे छिद्र पडल्यामुळं टाकी भरण्यास आणखी 3 तास लागतात असं म्हटलंय त्यांनी. म्हणजेच काय रे जेव्हा ए आणि बी हे दोघं एकत्र काम करतात तेव्हा त्यांना 5 + 3 तास लागतात. म्हणजेच काय
टोटल सर 8 तास लागतात. आता हे ए आणि बी दोघांना 8 तास का लागले सांगा? कारण का जी बी आहे ते छिद्र आहे, ते पाणी भरणार नाही तर पाणी रिकामं करणार आहे. मग एखादा काम खराब करत असेल तर ते काम व्हायला वेळ जास्त लागतो. मग तेच आणखी 3 तास लागतात हे आपल्याला सांगितले. ए ला सर 5 तास लागत होते. पण त्याला छिद्र असल्यामुळं, गळती असल्यामुळं अजून 3 तास वाढले. म्हणजे ज्यावेळेला ए आणि बी हे दोन्ही चालू असतील त्यावेळेला ती टाकी भरायला 8 तास लागतील आणि फक्त याला 5 तास लागतील असं सांगितलंय. मग याच्यावर मी काय काढू शकतो रे? याच्यावरून काय काढू शकतो? तर एकूण टाकी किती लिटरची आहे? तर एकूण टाकी सर 45 लिटरची. बरोबर? मग याची क्षमता 8 असेल आणि याची क्षमता किती असेल? 5 असेल. याची क्षमता किती असेल? 5 असेल. मला सांगा सर ए ची क्षमता जर 8 असेल तर बी ची किती असेल? बी ची किती असेल? सर ए अधिक बी त्या दोघांची क्षमता किती आहे रे? तर 5 आहे. हे मी कशाच्या बाबतीत म्हणतोय? क्षमताच्या बाबतीत म्हणतोय. लक्षात ठेवा. कशाच्या बाबतीत म्हणतोय? क्षमता. सर ए आणि बी ची क्षमता जर 5 किती असेल? 5 असेल. तर फक्त बी ची क्षमता मला काढायला काय करावं लागेल? सर ए ची क्षमता किती आहे? 8 आहे. ए ची क्षमता किती आहे? 8 आहे. अधिक बी ची किती होईल मग? बरोबर 5 होईल ना? मग बी ची फक्त काढायला काय करायला लागेल मला? हे 5 आहे इकडं 8 आहे. 5 आहे असं राहील. हे जे अधिक 8 आहे हे इकडं वजा 8 होईल. म्हणजे बी ची क्षमता किती मिळेल मला? तर -3 मिळेल. आणि बी ची क्षमता सर वजामध्ये का मिळाली? वजामध्ये मिळाली तरच बरोबर असणार आहे. का सांगा? कारण बी हे काय छिद्र आहे. ते टाकी रिकामी करते आणि ज्या गोष्टी पाणी रिकामं करतायत त्या काय असतात म्हणून सांगितलं मी तुम्हाला? वजामध्ये असणार आहे. म्हणजे बी जे आहे ते काय करणार आहे? टाकी रिकामी करणार आहे. त्याच्यामुळे बी ची क्षमता काय असणार आहे? वजामध्ये असणार आहे. आता प्रश्नाचं उत्तर काढा. काय म्हटले? पाईप ए बंद केल्यावर संपूर्ण टाकी छिद्रातून रिकामी होण्यास किती वेळ लागेल असं त्यांनी म्हटले. म्हणजे मला काय काढायचंय आता? वेळ काढायचा. कुणाचा? तर बी चा. छिद्रातून रिकामी होण्यास. आता टाकी काय झालेली आहे? संपूर्ण भरलेली आहे. म्हणजे किती लिटर पाणी असणार आहे त्या टाकीत? 4 लिटर असणार आहे. भागिले काय करा? 3 करा. कारण काय आहे? 3 ते काय करणार आहे? रिकामच करणार आहे. त्याच्यामुळे वजा घ्यायची काय गरज नाही. ठीक आहे. आता 40/3 उत्तर आहे का डायरेक्ट बघा? नाही. तर 12 तास, 13 तास, 7.5 तास आणि 14 तास 40 मिनिटं असं त्यांनी दिले. भाग द्यावा लागेल मला. काय होईल सांगा? भाग देतो मी. 3 एके 3. 3 एके 3 इज इक्वल टू लिहितो. 3 एके 3 उरलं 10. 3 त्रिक 9 उरलं 1/3. 1/3 म्हणजे 60 ला 1/3 गुणिले 60 करून बघा 20 मिनिट समथिंग येईल. बरोबर? म्हणजे 13 तास आणि पुढे किती येणार आहे आपलं? 1 राहिलेलं ना? 1/3 राहिलेलं. 1/3 ला आपण 60 ने जर भाग दिला तर 20 मिनिटं होतील. बरोबर? म्हणजे 13 तास किती वेळ लागेल? तर 13 तास 20 मिनिट लागतील. ऑप्शन आहे आपल्याकडे बी. क्लिअर? कसं काढलं बघा 13 तास 20 मिनिट हे पण सगळेजण कन्फ्युज होतात. कसं काढलं बघा? तर 40/3 म्हणजेच काय सर? 3 एक्के 3 बरोबर? राहिलं 10. 3 त्रिक 9 राहिलं 1. आता 1 ला भाग जात नाही म्हणजे 1/3 मी असं लिहितो. 13 1/3 तास लागणार आहेत हे तर क्लिअर झालं. आता 13 तास हे तर क्लिअर झालं. पण 1/3 जे आहे ते मला मिनिटात कन्व्हर्ट करायला पाहिजे. बरोबर ना? मिनिटात कन्व्हर्ट करायला पाहिजे. म्हणून मी काय केलं? 60 गुणिले 1/3 केलं. 60 गुणिले 1/3 केलं. म्हणजेच मला किती मिळालं? सर 20 मिनिट. तर अशा प्रकारे आपल्याला किती मिळाले? 13 तास 20 मिनिट. क्लिअर आहे? काही जणांना हे पण लवकर समजत नाही त्याच्यामुळे एक्सप्लेन केलं. अगदी बेसिक पासून तुम्हाला समजायलाच पाहिजे. चलो नेक्स्ट. आता हा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? 2 पाईप ए आणि बी अनुक्रमे 12 आणि 15 तासात टाकी भरू शकतात. तर तिसरा पाईप सी जो आहे तो 10 तासात टाकी रिकामा करू शकतो. तिन्ही पाईप एकत्र एकाच वेळी उघडल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल असं त्यांनी मला म्हटले. सिंपल प्रश्न आहे. काय म्हटले? जो ए आहे, जो ए आहे तो एक टाकी 12 तासात भरू शकतो. जो बी आहे तो एक टाकी तर 15 तासात भरू शकतो. जो पुढचा कोण आहे? सी आहे. जो सी आहे तो एक टाकी काय करतो? 10 तासात रिकामा करतो. म्हणजे -10 असणार सी. टाकी रिकामा करणार आहे. तिघांचा काय काढा रे?
बाजून तिघांचा काय करणार, लसावी काढतो. आता मी इथे काय करतो, तिघांचा लसावी 120 घेतो सध्या. कारण 120 ला 12, 15 आणि 10 तिघांनी पण भाग जातो, मला माहित आहे. क्षमता किती येईल, 12 आणि 10 120, 10 गुणले 12 केलं तर 120 याची 12, आणि 15 8 120. आता हे 12 जे आहे ते हे सर वजामध्ये असणार आहे, कारण इथं वजा आहे. बरोबर. ए 10 तासात सॉरी एका तासात 10 लिटर पाणी भरतो. बी एका तासात 8 लिटर पाणी भरतो. आणि सी एका तासात 12 लिटर पाणी रिकामं करतो. आता मला विचारली वेळ, की तिन्ही एकत्र चालू केलेत. कोण कोण, तर ए, बी आणि सी हे तिन्ही एकत्र चालू केले. तर एकूण पाणी भरलंय, एकूण पाणी किती आहे सर, 120 आहे. किती वेळ लागेल तिघांना, सर क्षमतानं भाग द्या ना. 8 अधिक 10 काय होईल, सर 18 वजा 12, कारण 12ची मी अधिक करणार नाही, वजामध्ये आहे, वजा 12. बरोबर ना. म्हणजेच 120 भागिले काय होईल, 18 वजा 12, 6, 6 दोन्ही 12, 0 आहे असं. तर किती वेळ लागेल रे, 20 तास लागतील. बरोबर ना. ऑप्शन डी 20 तास हे उत्तर काय असणार आहे माझं, करेक्ट असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय प्रश्न आहे, पाईप ए आणि बी अनुक्रमे 15 मिनिट 20 मिनिटात पूर्ण टाकी भरू शकतात, तर पाईप सी एकट्याने रिकामी टाकी 8 मिनिटात भरू शकते. पाईप ए, बी आणि सी एकत्र उघडल्यास किती तासात भरली जाईल, असं त्यांनी मला विचारलं. सिंपल आहे, काय म्हटलंय बघा. ए ला 15 मिनिट लागतात, बी ला 20 मिनिट लागतात, आणि जो सी आहे त्याला 8 मिनिट लागतात. कशासाठी, रिकामी करायला. तर एबीसी एकत्र उघडल्यानंतर किती वेळ लागेल असं त्यांनी म्हटले. जो मागचा प्रश्न घेतला आता मी, सेम ती कन्सेप्ट वापरायची आहे आणि मला उत्तर सांगायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे. मगाशी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही कमेंट मध्ये देणारच आहे, त्यासोबत याचं पण उत्तर मला हवं आहे. ठीक आहे, समजलं. चल नेक्स्ट बघा. काय क्वेश्चन आहे, दोन पाईप अनुक्रमे 12-15 तासात टाकी भरू शकतात, तर तिसरा पाईप 24 तासात टाकी रिकामा करू शकतो. तिन्ही पाईप एकाच वेळी उघडल्यास टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. सेम प्रश्न. तर 12, 15 आणि 24 तिघांचा काढा लसावी क्षमता. ठीक आहे, आता सर होमवर्क साठी सगळं दिल्यावर तुम्ही काय करणार, असं आणि म्हणणार तुम्ही. तर सॉल्व्ह करूया. ए टाकी 12 तासात भरतो, बी काय करतो, तर 15 तासात भरतो, आणि जो सी आहे तो 24 तासात रिकामा करतो. ठीक आहे, 24 तासात रिकामा करतो म्हणजे वजा 24 होणार. तिघांचा सर लसावी येईल 120. ओके सर, आता याच्यावरून क्षमता काढा. 120 ला 12 ने भाग दिला तर 10 मिळेल, 120 ला 15 ने भाग दिला तर 8 मिळेल, आणि 120 ला 24 ने भाग दिला तर वजा 5 मिळेल, कारण वजा 24 आहे. ठीक आहे, तिघांचं काढायचंय मला. वेळ कोणाची काढायचंय, एबीसी तिघांची. म्हणजे सर 120 भागिले 8, सॉरी काय आहे, 10 अधिक 8 18, 18 वजा 5 करा, किती राहील, तर 13. 120 छेद 13 तास लागतील. ऑप्शन आहे का रे, तर सर ऑप्शन तर नाही आहे इथं. बरोबर, ऑप्शन तर नाही. आपल्याला तास आणि मिनिटामध्ये काढायला लागेल, म्हणजे भाग द्यावा लागेल. कितीने भाग जाईल सांगा, 13 एके 13, 13 90 117, उरलं शिल्लक 3/13 करा, 3/13. म्हणजेच काय लागणार आहे सर, 9 तास. 9 तास आणि 3/13 म्हणजेच किती, 3/13 म्हणजेच किती मिनिट होईल सांगा. तर काय करणार सर, 60 गुणिले 3/13 करा, छेद 13 करा. म्हणजेच किती सर, 180/13. कितीनं भाग जाईल सांगा, 13 एके कितीनं भाग जाईल, 13 एके 13. शिल्लक किती राहिलं सांगा, शिल्लक राहिलं सर 18तनं 13 गेलं 5, 50. 13 त्रिक 39, 13 चोक 52 जास्त होतं ना. 13 त्रिक 39 म्हणजे 9 तास 13 मिनिटाच्या आसपास कुठं दिसतंय बघा. 9 तास 13 मिनिट हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. 9 तास 13 मिनिट उत्तर असणार आहे. बरोबर, काय 14 मिनिट असेल सांगा, कुठलं उत्तर बरोबर असणार आहे. 9 तास 13 मिनिट पण उत्तर आहे तुमच्याकडे, 9 तास 14 मिनिट पण उत्तर आहे, आणि ते 3/13 आहे. तर कुठलं उत्तर बरोबर असणार आहे मला सांगायचं. काय करू शकतो अशा कंडिशन मध्ये, 120 ला तर तुम्ही सर 13 ने भाग दिला, 9 13 9 चतुर्दशी आलं. ठीक आहे, 3 शिल्लक राहिलं, म्हणजे 9 3/13 तास माझं उत्तर आलं.
आता ऑप्शन मध्ये ना 9 तास 13 मिनिट पण आहे आणि 9 तास 14 मिनिट पण आहे. तर यातलं बरोबर उत्तर कुठलं असणार आहे? आता मी म्हटलं तुम्हाला 9 तास 13 मिनिट आहे, तर बरोबर आहे का नाही? हा. जेव्हा जेव्हा 13 मिनिट आणि 14 मिनिट असं लागतची मिनिट असतील ना, तिथं आपल्याला जवळ कुठलाही चेक करायचं असतं. ठीक आहे. आता बघा, मी तर तुम्हाला 13 मिनिट तर काढलं, पण बघा ज्यावेळेला मी 13 × 13 केलं, इथं 18तनं 13 गेलं, 5 उरलं, 50 झालं. मग 13 त्रिक किती येतं रे? किती राहिले इथं शिल्लक? मला इथं लिहितो बघा. शिल्लक किती राहिले? 50. आता 13 त्रिक किती येतं? 39 येतं. आणि 13 चूक किती येतं? तर 52 येतं. जवळ कुठला आहे रे? जवळ कुठला आहे? 39 आहे की 52 आहे सांगा मला? 13 त्रिक 39 आले आणि 13 चूक 52 आले. जवळ कुठला आहे सर? 52 आहे की 39 आहे 50च्या? सर 52 आहे. मग जवळ कुठला आले ना, तो अंक घ्यावा लागतो. म्हणजे इथं उत्तर किती येणार रे? सर 14 मिनिट. हे 13 मिनिटाचं काय येणार? 14 मिनिट. आणि बरोबर आन्सर असणार आहे तुमचं, अरे पीछे जा, 9 तास 14 मिनिट. समजलं? हे क्वेश्चन जर आले तर तुमचं थोडंसं डोकं खाऊ शकतात. त्याच्यामुळे इथं लक्षात घ्यायचं. जवळ कुठला ऑप्शन असणार आहे तो करेक्ट असणार आहे. क्लिअर झालं? ओके. चल नेक्स्ट बघा. आता हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. काय प्रश्न आहे? पाईप ए आणि बी अनुक्रमे 12 आणि 18 तासात टाकी भरू शकतात. तर पाईप सी ती टाकी 8 तासात रिकामी करू शकतो. ए आणि बी तासासाठी उघडले जातात आणि नंतर बंद केले जातात. सी एकटा टाकी किती तासात रिकामी करेल? ठीक आहे. हा क्वेश्चन मी स्किप करतो. कारण का? इथे किती तासासाठी उघडले जातात हे दिलेलं नाही. ठीक आहे. टायपिंग मध्ये राहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकणार नाही असं. ठीक आहे. तिथे किती तासासाठी उघडले हे जर दिलं असलं तरच तुमचं उत्तर येणार आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. दोन पाईप ए आणि बी एक भरलेली टाकी अनुक्रमे 10 मिनिट 15 मिनिट रिकामी करू शकतात. एकटा पाईप सी तीच रिकामी टाकी 12 मिनिटात भरू शकतो. जेव्हा टाकी भरलेली असते तेव्हा पाईप ए आणि बी 4 मिनिटात साठी उघडले जातात आणि त्यानंतर केवळ पाईप ए बंद केला जातो आणि पाईप सी बी सोबत लगेच उघडला जातो. आता टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागेल मिनिटात? ठीक आहे सर, दिसते लय मोठे, दिसते लय मोठा ना प्रश्न. ठीक आहे. हा प्रश्न जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला नळ आणि टाकी पूर्णपणे समजले असं मी म्हणू शकतो. काय प्रश्न आहे व्यवस्थित बघायचा. महत्वाचा प्रश्न आहे. काय? दोन पाईप ए आणि बी एक भरलेली टाकी अनुक्रमे 10 मिनिटात आणि 15 मिनिटात रिकामी करू शकतात. म्हणजेच काय? तर जो ए आहे त्याला एक टाकी रिकामी करायला किती रे? तर 10 मिनिट लागतात. आणि जो बी आहे त्याला एक टाकी रिकामी करायला 15 मिनिट लागतात असं त्यांनी मला म्हटले. ठीक आहे. आता बघा यासोबत काय म्हटलंय? पाईप सी तीच रिकामी टाकी 12 मिनिटात भरू शकतो. जो पाईप सी आहे तिसरा, ती तीच रिकामी टाकी किती मिनिटात भरू शकतो रे? 12 मिनिटात. मग याच्यावरून मी एकूण काम काढू शकतो. एकूण टाकी भरायला किती वेळ लागतोय हे काढू शकतो का? हा सर काढू शकतो. लसावी आला सर तिघांचा 120. 10 × 12 केलं 120. 12 वजा मध्ये कारण वजा आहे. 15 × 8 = 120 येतं म्हणजे -8 बी ची क्षमता आहे. आणि 12 आणि 10 120. कुणाची क्षमता झाली ही? सी ची झाली आणि जी अधिक मध्ये असेल कारण सी हा काय करतोय? टाकी भरतो. आता इथनं पुढे जे सांगितलंय ते ना व्यवस्थित फॉलो करायचं. काय सांगितलंय बघा. जेव्हा टाकी भरलेली असते म्हणजे जेव्हा टाकीमध्ये पूर्ण पाणी असते. ठीक आहे. आता 120 पाणी टाकीमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. जेव्हा टाकी भरलेली असते तेव्हा ए आणि बी हा 4 मिनिटासाठी उघडले जातात. काय करतात? जेव्हा टाकी पूर्ण भरल्या तेव्हा ए आणि बी हे दोघं काय करतात? 4 मिनिटासाठी उघडले जातात. मग हे 4 मिनिटात किती पाणी रिकाम करणार आहेत मला सांगा? 4 मिनिटात ते किती पाणी रिकामं करणार आहेत? सर बी एका मिनिटात 8 लिटर रिकामा करतो आणि ए एका मिनिटात 12 रिकामा करतो. ठीक आहे. म्हणजे दोघं मिळून एका मिनिटात किती? 12 8 8 20 लिटर पाणी रिकामं करतात. म्हणजे सर 20 मिनिटात ते सॉरी दोघं मिळून एका मिनिटात 20 लिटर रिकाम करतात तर 4 मिनिटात किती करतील रे? 4 दुनी 8 तर 80 लिटर पाणी रिकामं करतील. आता मला सांगा मग टाकीत पाणी शिल्लक राहिलं किती?
सर पहिला तर टाकीत एकूण पाणी 120 लिटर होतं. त्यातलं ह्या दोघांनी 4 मिनिटात काय केलं? 80 लिटर पाणी रिकामं केलं. म्हणजे आता शिल्लक किती आहे टाकीत पाणी? टाकीत पाणी शिल्लक किती आहे? सर 120 मधून जर मी 80 वजा केलं तर किती राहील रे माझं? 40 शिल्लक राहील ना? 40 पाणी काय आहे? टाकीत शिल्लक आहे. 40 लिटर पाणी काय टाकीत शिल्लक आहे. बरोबर? म्हणजे ह्या 120 मधली 40 लिटर ऑलरेडी आता टाकी भरलेली आहे. कारण 4 मिनिटात फक्त त्यांनी 80 लिटर पाणी रिकामे केले. पुढे काय म्हटले त्यांनी? त्यानंतर केवळ पाईप ए बंद केला जातो. त्यानंतर काय केलाय? फक्त ए बंद केला जातो. आणि पाईप सी हा बी सोबत लगेच उघडला जातो. म्हणजे इथून पुढचं काम कोण करणार आहे? पाईप ए बंद केला तर इथून पुढचं सर सी अधिक बी काम करणार आहे. कोण काम करणार आहे? सी अधिक बी काम करणार आहे. तर ती टाकी ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागेल असं मला म्हटलंय. आता मला सांगा इथं काम किती असणार? ती टाकी मला पूर्णपणे भरायची. ठीक आहे. एकूण टाकीचं पाणी किती असणार आहे? 120 लिटर. पण ऑलरेडी तिथं 40 लिटर शिल्लक आहे. म्हणजे ती टाकी भरायला मला किती फक्त भरायला लागणार आहे रे? तर 80 लिटर. म्हणजे सी आणि बी या दोघांना मिळून फक्त 80 लिटरचं काम करायचं आहे. 40 लिटर ऑलरेडी त्याच्यात आहे. मग या 80 लिटरला सी आणि बीच्या क्षमतेनं भाग द्या. सी ची क्षमता किती आहे रे? 10 आहे. आणि बी ची किती आहे रे? सर 8 आहे. पण वजा 8 आहे. म्हणजे 10 वजा 8 करावं लागेल मला. काय करावं लागेल? 10 वजा 8 म्हणजे सर 80/2 बरोबर किती? 40. किती येणार आहे उत्तर? सर 40 मिनिट. म्हणजे ती टाकी आता इथून पुढे पूर्ण भरायला किती वेळ लागणार आहे? तर 40 मिनिट लागणार आहेत. तर ह्या प्रश्नात जे जे सांगितलंय ना ते व्यवस्थितपणे फॉलो करावं लागेल तुम्हाला. जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तरच तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. इथं लक्षात घ्यायचं, सर दोघांनी जितकं रिकामे केले तितकंच भरायला लागणार आहे ना. कारण का ऑलरेडी टाकी पूर्ण भरलेली. पण 4 मिनिटात त्यांनी रिकामे केले. आणि हे 4 मिनिटात जेवढे रिकामे केले ना ते सी ला येऊन भरायचं. पण ते भरताना ए बंद केलाय पण बी चालू आहे. बी सोबत ते रिकामे केलेलं भरायला सी ला 40 मिनिटं लागतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला उत्तरपर्यंत पोहोचावं लागतं. हे प्रश्न अगदी चांगल्या लेव्हलचे आहेत. असे प्रश्न मुलं गोंधळून जातात. तिथे व्यवस्थितपणे प्रश्न वाचायचा आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जावं. याची प्रॅक्टिस जितकी कराल, तितकं तुम्हाला हे ईझी वाटायला लागणार आहे. सुरुवातीला थोडंसं डोक्याला ताण द्यावा लागणार आहे तुम्हाला. ओके? चला पुढे जाऊया. आता हा लास्ट क्वेश्चन. ओके. काय क्वेश्चन आहे लक्ष द्या. एक टाकी 3 तासात 3 पाईपद्वारे ए, बी, सी ने भरली जाते. ठीक आहे. एक टाकी 3 तासात भरते. ठीक आहे. ते पण 3 पाईपनी. म्हणजे जेव्हा ए, बी आणि सी हे तिघं एकत्र असतात तेव्हा किती वेळात भरते रे? 3 तासात भरते. आता काय म्हटलंय? पाईप ए पाईप सी पेक्षा 6 पट आणि पाईप बी पेक्षा 2 पट वेगवान आहे असं त्यांनी सांगितलं. काय म्हटलंय? जी पाईप ए आहे ती बी आणि सी पेक्षा म्हटले. ठीक आहे. समजा मी म्हटलं पाईप सी पेक्षा 6 पट आणि बी पेक्षा 2 पट. इथं सी ला टी म्हणूया. सी पेक्षा 6 पट म्हणजे 6 टी असणार आहे. आणि बी पेक्षा 3 पट म्हणजे 3 दूनी 6 येतं ना म्हणजे ही 2 टी असणार आहे. याच्यापेक्षा 3 पट आहे का 2 पट आहे रे? 2 पट आहे. ओके म्हटल्यावर ही 3 टी असणार. हे किती असणार आहे रे? 3 टी असणार. बरोबर ना? लक्षात घ्या. सी पेक्षा काय झालं? 6 पट. ही जर 3 टी असेल तर ती 6 टी असेल आणि बी पेक्षा 2 पट. बी जर 3 टी असेल तर ही 6 टी असेल. हे तर क्लिअर झालं. ही काय झाली रे यांची क्षमता झाली सर. ही काय झाली यांची क्षमता झाली. आता त्यांनी काय म्हटलंय बघा. पाईप बी आणि सी ने टाकी भरण्यासाठी किती तास लागतील? आता किती तास लागतील हे काढण्यापेक्षा मला एकूण काढावं लागेल काम किती आहे. एकूण किती लिटर आहे ते काढायला पाहिजे ना. एकूण किती टाकी मला भरायची. आता ते कसं काढणार? सर एबीसी तिघांना 3 तास वेळ लागतो. किती लागतो रे? 3 तास लागतो. आणि 3 तास कोण कोण काम करणार आहे? 6 टी, 3 टी आणि 1 टी. म्हणजे टोटल सर 10 टी. टोटल किती? 10 टी. म्हणजे सर 3 10 30 टी माझं काम झालं. काम किती झालं? 30 टी झालं. आता बघा
बी आणि सी ने टाकी भरण्यासाठी किती तास लागतील? मला आता काढायचा वेळ कुणाचा? बी आणि सी चा. बी अधिक सी चा. तर एकूण काम किती आहे? एकूण काम आहे 30T भागिले बी किती आहे? बी सर 3T आणि सी 1T. टोटल सर 4T झाले. T ला T कॅन्सल करा. 30/4 आन्सर येईल. 30/4 म्हणजेच किती सांगा मला आता? 30/4 जर केला तर 4 सत्ते 28. उरलं किती रे? 2/4. उरलं किती? 2/4 आणि 2/4 म्हणजेच काय? 7/1/2. 7/1/2 ऑप्शन हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. तर हे थोडेसे खूप नाही, थोडेसे ऍडव्हान्स टाईपचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये विचारले जातात. आता या टॉपिक मध्ये आणखी काही क्वेश्चन मी तुम्हाला फॉर प्रॅक्टिस आपल्या ऍप मध्ये दिलेले. ठीक आहे. प्रॅक्टिस शीट या टॉपिकच्या ऍप मध्ये अपलोड केले. ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्यातले क्वेश्चन नाही सॉल्व्ह झाले तर मला व्हॉट्सअपला किंवा ऍप मध्ये कळवू शकता. ते क्वेश्चन आपण पुन्हा प्रॅक्टिस साठी घेऊ. ठीक आहे. कारण का हा टॉपिक सिंपल आहे पण याच्यात थोडेसे ऍडव्हान्स एक्झाम्पल पण आहे. आणि ते सुद्धा तुम्हाला आले पाहिजेत. ते आले तरच तुमचं बरोबर उत्तर येणार आहे, नाहीतर तुम्ही फसू शकता. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. परत भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत जय हिंद.